नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आज रात्रीपासून कोजागिरी पौर्णिमा चालू होणार आहे. आपण आज रात्री 12 वाजता आपण सगळीजणं पूजा करणार आहोत. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमा ह्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. कुबेराची, इंद्रदेवतांची, भगवान विष्णू, चंद्र या सगळ्या देवतांची पूजा केली जाते. ही तिथी इतकी प्रभावी आहे की स्वयं माता लक्ष्मी आपल्या घरी सूक्ष्म रूपात येऊन आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद देते. आणि ह्याच रात्री चंद्राच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव होतो आणि चंद्र 16 कलांनी युक्त असतो, म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे. बघा, धनाचा जर सन्मान केला आणि धनाचा जर सदुपयोग केला आणि कष्ट आणि मेहनत बरोबरच माता लक्ष्मीची सेवा केली, मगच आपल्या घरी धनलक्ष्मी किंवा माता लक्ष्मी ही स्थिर राहते. तुम्ही धनाचा जर सन्मान केला नाही, तुमच्याकडे भरभरून पैसा आहे पण तुम्ही वाईट साईड बोलता, दुसऱ्यांचं चांगलं होऊ नये, सगळी लोक आपल्यापेक्षा कमी पदावरच राहावी किंवा आपल्यापेक्षा मोठी होऊ नये, तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कधीच होणार नाही. जेवढ्या लवकर तुमच्याकडे पैसा येणार तेवढ्या लवकरच तुमचा पैसा जाणार. तर आज आपण आर्थिक संकटातून जर जात असाल किंवा घरात आर्थिक समस्या असेल, बिझनेसमध्ये आर्थिक नुकसान होत असेल किंवा बिझनेस ठप्प झाला असेल, अचानक खूप कर्ज झालं असेल, तर तुम्ही उद्यापासून दर पौर्णिमेला अष्टलक्ष्मीचं पूजन हे नक्की करावं. ही खूप प्रभावी सेवा आहे. ज्यांनी ही केलेली आहे, दर पौर्णिमा किंवा दर शुक्रवार, आता तुम्ही ठरवायचं आहे की दर पौर्णिमेला तुम्ही करणार आहे की दर शुक्रवारी तुम्ही करणार आहे. असं म्हटलं जातं, दर पौर्णिमेला जर तुम्ही अष्टलक्ष्मी पूजन केलं तर आर्थिक प्रगती, सुखशांती सोबतच लक्ष्मी प्राप्ती होते. मात्र आपल्या घरातनं लक्ष्मी कधीच जाणार नाही अशी ही प्रभावी अष्टलक्ष्मी पूजेची सेवा आहे. अगदी साधी आणि सोपी, काही तुम्हाला पैसा खर्च करायची गरज नाही. आता आपण ही पूजा कशी करावी ते आपण बघूया. ही पूजा तुम्ही उद्या म्हणजे जरी पौर्णिमा 5ला संपत असेल तरी तुम्ही दर पौर्णिमेला संध्याकाळी 7 ते 8 किंवा 7 ते 8:30पर्यंत तुम्हाला ही पूजा करायची आहे. तर इथे बघा, आपण आता चौरंग घेतलेला आहे. खाली छान जी शुभचिन्ह आहे ती तुम्हाला रांगोळीच्या रूपात तुम्हाला काढून घ्यायची आहे. हळद कुंकू लावायचं आहे. त्याच्यानंतर छान तुम्हाला दिवा प्रज्वलित करून ओम दीपदेवताभ्यो नमः म्हणायचं आहे. अक्षता, गंध, फूल, अक्षता आणि फूल व्हायचं आहे. त्याच्यानंतर कुठलीही सेवा असेना, कुठलीही पूजा असेना, गणपती बाप्पांची पूजा किंवा स्थापना ही झालीच पाहिजे. त्यामुळे गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आणि तुमच्याकडं आता अष्टलक्ष्मीचा फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, काहीही असेल तर तुम्ही त्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. आता माझ्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नाही आहे, त्यामुळे मी श्रीयंत्रावरती पहिली पाण्याने, नंतर हळदीने, नंतर कुंकवाने आणि नंतर पंचामृताने आणि परत पाण्याने असं मी अभिषेक घालून घेत आहे. आता अभिषेक घालून घेताना तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा तुम्ही श्री सूक्त हे लावून देऊ शकता यूट्यूबवरती, किंवा तुम्हाला जर येत असेल तर श्री सूक्ताचे पाठ करत करत तुम्ही अभिषेक करू शकता. आता बघा, माझ्याकडे इथे तुम्हाला दिसत आहे तर माझ्याकडे अष्टलक्ष्मीचा फोटो आहे. मी हा फोटो जेव्हा तिरुपतीला आम्ही गेलेलो तेव्हा मी आणलेला आहे. तुम्हाला हा फोटो गुगलवरती तुम्हाला मिळून जाईल. जस्ट एक प्रिंट काढा, लॅमिनेट करा आणि तो तुम्ही म्हणजे दर पौर्णिमेला तुमच्या पूजेला वापरू शकता. अजिबात विकत घ्यायची गरज नाही. 30-40 रुपयेमध्ये तुमचं काम होऊन जाईल. आता जर तुमच्याकडे फोटो नसेल तर काहीही हरकत नाही. माता लक्ष्मी किंवा विष्णू भगवानांचा कुठलाही फोटो तुम्ही ठेवलात तरीही चालेल. सत्यनारायणाचा फोटोमध्ये भगवान विष्णू असतात तर तो फोटोसुद्धा तुम्ही ठेवलात तरीही सुद्धा चालेल. इथं मी आता प्रत्येक लक्ष्मी जी आहे, लक्ष्मीचं जे रूप आहे 8, त्या 8ही लक्ष्मींना मी गंध आणि हळद कुंकू इथं लावून घेतलेला आहे.
आता बघा, बरीच लोक अष्टदल कमल काढून त्याच्यावरती श्रीयंत्र स्थापन करू शकता. मी इथं विसरले काढायला, तुम्ही काढलं नाहीत. खालती मी फक्त अक्षता घालून वर श्रीयंत्र ठेवले. तुम्ही अष्टदल कमल काढून सुद्धा वर श्रीयंत्र ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला गंध, हळद, कुंकू, अक्षता आणि लाल फुलाला खूप महत्त्व आहे. त्यामुळं ह्या पूजेमध्ये तुम्हाला लाल गुलाबाचं फूल वाहायचं आहे. तुम्ही लाल गुलाबाचं फूल वाहा. त्याच्यानंतर गुलाबाचं अत्तर किंवा केवड्याचं अत्तर हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तुमच्याकडं जर नसेल तर कुठलंही अत्तर चालेल. ते तुम्ही फुलावरती लावून तुम्ही श्रीयंत्राला लावून तुम्ही ते वाहू शकता. आता तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. आता तुम्ही 99 मंत्र म्हणू शकता किंवा श्रीम हा बीजमंत्र म्हणू शकता किंवा ओम श्रीम श्रीये नमः हा महालक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता किंवा जी आपली अष्टोत्तर नामावली जी आहे देवीची ती म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही कमलात्मक मंत्र जो आहे तो सुद्धा म्हणून कुंकुमार्चन करू शकता. आता हे सगळं झाल्यानंतर तुमच्याकडं जर कमळगट्ट्याची माळ असेल तर ती श्रीयंत्रावरती ठेवायची आहे आणि लाल गुलाबाचं फूल वाहायचं आहे. तुम्ही इथं भगवान विष्णूंची मूर्ती किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही साईडला ठेवू शकता. आता तुम्हाला 8 विडे मांडून घ्यायचे आहेत. प्रत्येक पानावर तुम्हाला अष्टगंध, हळद, कुंकू घालून घ्यायचं आहे आणि मग थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि परत तुम्हाला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे. आता अष्टलक्ष्मी कोण आहे ते आपण बघूया. तर अष्टलक्ष्मीमध्ये आदिलक्ष्मी जी स्थैर्यप्राप्तीसाठी प्रसिद्ध आहे. नंतरची आहे धनलक्ष्मी. धनलक्ष्मी पैसा, संपत्ती, धैर्य आणि कर्जमुक्तीसाठी या रूपाची सेवा केली जाते. नंतरची आहे विद्यालक्ष्मी. ही शिक्षण, ज्ञानाची देवी आहे. ती बुद्धी आणि ज्ञानाचे बळ देते. नंतर येते ती धान्यलक्ष्मी. धान्यलक्ष्मी ही अन्न आणि धान्य प्राप्ती करून देते. नंतर येते ती धैर्यलक्ष्मी. सगळे अडथळे जे आहेत ते दूर करून विजय मिळवून देते आणि अकाल मृत्यूपासून वाचवते. नंतर आहे संतानलक्ष्मी. संतान सुख देणारी ही लक्ष्मी आहे आणि आपल्या मुलांना सुखी ठेवणारी ही लक्ष्मी आहे. नंतर आहे विजयलक्ष्मी. या देवीला 8 हात आहे. ती अभय देते. कोर्ट कचेरीपासून ही देवी मुक्ती देते आणि विजय मिळवून देते असं म्हणतात. नंतर आहे राज्यलक्ष्मी किंवा ह्याला भाग्यलक्ष्मी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. ह्या देवीचं पूजन केल्याने आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होतं आणि समजा काही जमीन जर गेली असेल किंवा काही जर अडकली असेल तर ती तुम्हाला परत मिळते. आता तुम्हाला इथे प्रत्येक विड्यावर 8 पणत्या ठेवायच्या आहेत. आता बघा, मी इथं छोटी, मोठी, वेगवेगळ्या रंगाच्या पणत्या घेतल्या आहेत. मी मुद्दामून का घेतल्यात तर बरेच लोकांचे प्रश्न असतात की सेम घ्याव्या का, मातीच्याच घ्याव्या का, सेम कलरच्या घ्याव्या का. तर तसं काहीही नाही. तुम्ही तुमच्याकडच्या कुठल्याही पणत्या पण 8 पाहिजे त्या तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 समईच्या वाती मिळून एक करायची आहे आणि तुम्हाला जे देवाचं तेल आहे ते घालायचं आहे. आता ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी तुपाच्या दिवेसुद्धा तुम्ही लावू शकता. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप घाला आणि फुलवाती 2-2 प्रत्येकी घालू शकता. आता त्याच्यानंतर तुम्हाला 1 किंवा 2 रुपयाचं कॉईन तुम्हाला प्रत्येक विड्यावरती ठेवायचं आहे. आता इथं नागवेलीची पानं घेतात किंवा कोण अशोकाची पानं घेतात तर तुम्ही 1 किंवा 2 पानं तुम्ही घेऊ शकता. तर इथं प्रत्येकी 1-1 रुपयाचं किंवा 2-2 रुपयाचं कॉईन ठेवायचं आहे. आणि माता लक्ष्मीला जे सगळ्यात प्रिय आहे ते म्हणजे कवडी. आता पिवळी कवडी पण चालेल किंवा पांढरी कवडी पण चालेल, पण कवडी ठेवायची आहे. किंवा कवडीबरोबर तुम्ही कमळगट्ट्याचे जे छोटे मणी असतात तेही ठेवू शकतात, पण मी कवडीच ठेवते. त्यानंतर प्रत्येक विड्यावरती तुम्हाला लाल गुलाब ठेवायचा आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं की लाल गुलाबच ह्या पूजेत वापरले जातात, तर तुम्ही लाल गुलाब प्रत्येक विड्यावरती तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. आता बघा, तुम्हाला हे सगळी पूजा झाल्यानंतर प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला अष्टलक्ष्मी स्तोत्र जे आहे ते यूट्यूबवरती तुम्हाला मिळून जाईल. अगदी काहीतरी 5 ते 10 मिनटं लागतात. तर अष्टलक्ष्मी स्तोत्रम तुम्हाला इथं म्हणायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही 11 खेपा श्री सूक्त हे नक्की म्हणा. 11व्या खेपेला फलश्रुती सहित तुम्हाला म्हणायचं आहे. हे झाली सेवा. आता ह्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. तुम्ही खीर, दूध, साखर किंवा कुठलंही फळ असं नैवेद्य म्हणून दाखवू शकता. छान फुलं अर्पण करायची आहे तुम्हाला काही करायची असतील तर सजावटीसाठी, आणि धूप उदबत्ती सगळं लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची आहे. आता आता जी तुम्हाला आरती येते ती तुम्ही म्हणू शकता किंवा यूट्यूबला लावून देऊन तुम्ही आरती करू शकता. आता ही पूजा तुम्हाला 7 ते 8:30मध्ये करून घ्यायची आहे. ही पूजा तशीच ठेवायची आहे कारण वातावरण इतकं प्रसन्न असतं जेव्हा हे 8ही दिवे लागतात आणि 8ही लक्ष्मींच्या रूपाची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपलं मन आणि आपलं घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं. तर तुम्ही ही पूजा दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. विड्याची पानं जी आहेत ते तुम्ही निर्माल्यात देऊ शकता. तांदूळ जे आहे ते तुम्ही कुठल्याही मंदिरात किंवा पक्ष्यांना घालवू शकता. आणि जे कॉईन आणि कवडी जे आहे ते तुम्ही एका डब्बीमध्ये किंवा एका प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये तुम्ही तसेच ठेवा, कारण परत पुढच्या पौर्णिमेला तुम्हाला परत तीच कॉईन आणि तेच कवडी तुम्हाला पूजेत परत ठेवायचे आहेत. तर तुम्ही ही पूजा दर शुक्रवारी किंवा दर पौर्णिमेला संध्याकाळी करू शकता. तर जी फुलं आहेत ती तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायची आहेत. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्यापासून तुम्ही नक्की करू शकता. उद्या जर जमलं नाही, कुठल्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेपासून ही पूजा तुम्ही सुरू करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.